नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, डिप्लोमा फर्स्ट इयरचा कालच फायनल मेरिट लिस्ट लागली. तसेच प्रोव्हिजनल सीट डिस्ट्रीब्युशन मॅट्रिक्स जो आहे तो पण डिस्प्ले झालेला आहे. तर आजपासून बघा तुमची ॲडमिशन म्हणजे ऑप्शन फॉर्म सुरू होणार आहे. ऑप्शन फॉर्म म्हणजे कॉलेजेसची नावं टाकायचं प्रोसेस जी आहे ती सुरू होणार आहे 26 तारखेपासून. तर 26, 27, 28, 29 असे 4 दिवस तुम्हाला कॉलेजेसची नावं टाकायसाठी वेळ आहे. त्याच्यामुळं गडबड करायची नाही की आजच आपल्याला ऑप्शन फॉर्म भरायचा आहे म्हणून. कारण एकदा तुम्ही ऑप्शन फॉर्म भरला की त्याच्यामध्ये तुम्ही एडिट करू शकत नाही. त्याच्यामुळे आजचा दिवस घ्या तुम्ही. तुमचा जो कॉलेजेसची लिस्ट असेल, तुम्ही चॉईस कोड वगैरे काढलेले असतील ना, की 1 नंबरला हे कॉलेज टाकायचं, 2 नंबरला ते कॉलेज टाकायचं. तर चॉईस कोड जर लिहून ठेवलेले असतील तुम्ही, तर तुम्हाला फॉर्म भरणं खूप इझी जातं या ठिकाणी. ठीक आहे. जर तुम्ही कट ऑफ लिस्ट मागच्या वर्षीच्या कट ऑफ लिस्टवरनं कॉलेजेसची नावं वगैरे काढलेली असतील, तर गुड आहे. अदरवाईज तुम्हाला थोडंसं डिफिकल्ट जाऊ शकतं. ठीक आहे. आता बघूया आपण की प्रोव्हिजनल सीट डिस्ट्रीब्युशन मॅट्रिक्स जो आहे तो काय असतो. याच्यावरती क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला जर इथे जायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. त्या लिंकवरती क्लिक केले की डायरेक्टली तुमच्यासमोर ही PDF ओपन होईल. ओके. आता आपण बघूया की ही जी PDF आहे, या PDF मध्ये टोटल पेजेस किती आहेत? तर 1837 पेजेस आहेत. ठीक आहे. तर या पेजेसमध्ये काय दिलेलं असतं बघा, तर तुमची कॅटेगरी कोणती, तुमचा जिल्हा कोणता आणि तुमचं टेक्निकल आहे का, त्याच्यावरनं त्या एखाद्या पर्टिक्युलर कॉलेजमध्ये, आता सपोज हे कॉलेज कोणतं आहे, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक मूर्तिजापूर. ठीक आहे. आणि ब्रँच कोणती आहे पहिली, चॉईस कोड इथे दिलेला असतो बघा. चॉईस कोड इथे सिव्हिल इंजिनिअरिंग ब्रँच आहे. आपल्याला सिव्हिल पाहिजे नाही आहे, सपोज कोणती पाहिजे, कॉम्प्युटर पाहिजे. चला कॉम्प्युटरवरती येऊया आपण, है ना. चॉईस कोड जो असतो तो चॉईस कोड या ठिकाणी असतो. जी आपण कट ऑफ लिस्ट मागे काढलेली होती, तुम्हाला जर त्याच्यावरनं तुम्ही चॉईस कोड लिहिलेले असतील तर चांगली गोष्ट आहे. अदरवाईज नसेल तरी हरकत नाही, तुम्हाला थोडासा रिसर्च करावं लागेल. आता आपल्याला माहिती असतं की प्रत्येक कॉलेजला जनरली किती सीट असतात, टोटल कॅपच्या 60 सीट असतात, बरोबर आहे. आणि ह्या 60च्या 60 सीट ह्या महाराष्ट्र स्टेटसाठी असतात. बाहेरचे जे विद्यार्थी येत असतात नॉन कॅपचे म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेरचे, तर अशा विद्यार्थ्यांना कशामध्ये जागा असते, कशामध्ये असते तर फक्त आणि फक्त अगेन्स्ट कॅपमध्ये जागा असते, म्हणजे कॉलेज लेवलच्या ज्या जागा असतात त्याच्यामध्येच असते. ठीक आहे. ओके. आता बघूया आपण, बघा विद्यार्थी मित्रांनो, टोटल 60 जागा ज्या आहेत त्याचं डिस्ट्रीब्युशन कसं असतं. याच्यामध्ये 2 प्रकार पडतात बघ 10वी मध्ये, टेक्निकल आणि नॉन टेक्निकल. आता टेक्निकल म्हणजे कोणते विद्यार्थी, ज्या विद्यार्थ्याचं 10वीला टेक्निकल विषय होता, जसं की मेकॅनिकल असेल, ऑटोमोबाईल असेल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर, असे जर टेक्निकल विषय असेल 10वीला, तर त्या विद्यार्थ्यासाठी हा सेपरेट जागा असतात. आणि नॉन टेक्निकल म्हणजे काय, तर ज्याच्याकडे 10वी जे आहे ती जनरल विषयामध्ये झालेली आहे, असे विद्यार्थी म्हणजे सर्व विद्यार्थी याच्यामध्ये मोडतात नॉन टेक्निकलमध्ये. टेक्निकलमध्ये टेक्निकल विषय जर एखादा घेतला असेल तर ते विद्यार्थी मोडतात. ठीक आहे. आता लक्षात घ्यायचं इथं, जी म्हणजे असतो जनरल, एल म्हणजे असतो लेडीज. जनरलमध्ये लेडीज पण कॉम्पिट करू शकते, आणि म्हणजे मुलगा आणि मुलगी दोन्ही पण याच्यामध्ये ॲडमिशन घेऊ शकतात. बट ह्या यलवाल्या ज्या जागा असतात, या यलवाल्या जागामध्ये फक्त मुलीचंच ॲडमिशन त्या ठिकाणी होत असतं. ठीक आहे. आता बघूया आपण 60 जागाचं डिस्ट्रीब्युशन कसं होतं. आता टेक्निकलसाठी आता इथं बघा HD दिलंय आणि OHD दिलंय. HD म्हणजे काय, तर होम डिस्ट्रिक्ट. ओके. आणि OHD म्हणजे अदर होम डिस्ट्रिक्ट. सपोज मी आहे धाराशिव जिल्ह्याचा. ठीक आहे. तर माझ्यासाठी होम डिस्ट्रिक्ट कोणतं झालं, धाराशिवमध्ये जेवढे कॉलेजेस आहेत पॉलिटेक्निकचे, ते झाले माझ्यासाठी होम डिस्ट्रिक्ट. आता सपोज मला जर घ्यायचं आहे लातूरच्या डिस्ट्रिक्टमधल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन, तर मी त्याच्यासाठी कोणतं झालो, अदर होम डिस्ट्रिक्ट. आलं लक्षात. मी काय झालो, अदर होम डिस्ट्रिक्ट. आता याचं डिस्ट्रीब्युशन जे कसं असतं, होम डिस्ट्रिक्टसाठी जवळपास 70% जागा वॅकंट असतात आणि अदर होमसाठी 30% जागा असतात. ठीक आहे. बघूया आता टेक्निकलसाठी. बघा, ओपनमध्ये जनरलची 1 जागा आहे, लेडीजची 1 जागा आहे. ठीक आहे. SC मध्ये फक्त जनरलची 1 जागा आहे, लेडीजसाठी स्पेशल रिझर्वेशन नाही आहे. त्यानंतर ST मध्ये पण जनरल आहे, इथं मुलगा मुलगी कोणी ॲडमिशन घेऊ शकतो, 1 जागा आहे. व्हीजे साठी 1 पण जागा नाही आहे, NTB साठी 1 पण जागा नाही आहे, NTC साठी 1 पण जागा नाही आहे,
NTD साठी एक पण जागा नाही आहे. OBC साठी 2 जागा आहेत, एक जनरलमध्ये आणि एक मुलीसाठी राखीव जागा ठेवलेली आहे. SC-BC मध्ये रिझर्वेशन या ठिकाणी एकही जागा या टेक्निकलसाठी नाही होम डिस्ट्रिक्टमध्ये. आता अदर होम डिस्ट्रिक्टमध्ये बघा, एक जागा ओपनसाठी आहे, त्यानंतर एक जागा जी आहे ती SC-BC साठी आहे, अदर होमसाठी. ओके. आता मला सांगा, तुम्ही काय करणार आहे? तुमचा विषय टेक्निकल आहे, बरोबर? टेक्निकल विषय आहे. तुम्ही जर SC-BC कॅटेगरीमधून आहे मुलगा किंवा मुलगी आणि तुम्ही या कॉलेजला जर प्रिफरन्स दिला सपोज, आता हे कोणतं कॉलेज आहे? मूर्तिजापूर, ठीक आहे. आता जिल्हा कोणता याचा? अकोला. तुम्ही अकोला जिल्ह्यामध्ये आहे, तुमचं टेक्निकल विषय आहे. तुम्ही जर या ठिकाणी SC-BC मधून 1 नंबरचं ऑप्शन टाकलं कॉम्प्युटरचं, ठीक आहे. तुम्हाला जरी पर्सेंटेज असतील कितीही, पण तुमचा टेक्निकल विषय आहे, या ठिकाणी जागा आहे का SC-BCची? नाही. तर या ठिकाणी तुमचा नंबर SC-BC थ्रू लागणार नाही, ठीक आहे. तर असं म्हणून तुम्हाला काय करावं लागतं, की तुम्हाला मार्क किती पडलेले आहेत, तुमचा फायनल मेरिट नंबर कोणता आहे, होम डिस्ट्रिक्टमधला नंबर कोणता आहे, ठीक आहे. आणि तुमच्या मेरिट नंबरवरनं तुम्हाला कोणतं कॉलेज लागेल हे खूप महत्त्वाचं या ठिकाणी ठरतं. ओके. आता बघूया नॉन टेक्निकल विषय, म्हणजे जी जनरल 10वी दिलेली आहे. होम डिस्ट्रिक्टसाठी किती जागा असतात? 9 जागा. मुलींसाठी 4 जागा राखीव ओपनच्या झाल्या. SCच्या 3 जागा, जनरलमध्ये 1 जागा जी आहे ती लेडीजसाठी. STमध्ये 2 जागा या जनरल आहेत. VJमध्ये 1 जागा जनरल आहे, 1 जागा मुलीसाठी आहे. NTBमध्ये एकच जागा आहे, ती पण जनरल आहे. NTCसाठी 2 जागा आहेत, जनरल आणि लेडीज. NTDसाठी एक पण जागा नाही आहे. OBCसाठी 5 जागा आहेत, जनरलच्या 2 जागा ह्या लेडीजच्या आहेत. SC-BCमध्ये 2 जागा ह्या जनरलच्या आहेत, 1 जागा ही लेडीजची आहे. ओके. आता अदर होम डिस्ट्रिक्टमध्ये बघा, 3 जागा कशाच्या आहेत? या जनरलच्या, 2 जागा ह्या लेडीजच्या. SCमध्ये 2 जागा जनरलच्या आहेत, 1 जागा लेडीजची आहे. STमध्ये जागा नाही आहे, लेडीजसाठी 1 राखीव आहे. त्यानंतर डायरेक्टली आपली NTDची जनरलची जागा आहे. OBCच्या 2 आहेत जनरलच्या, 1 लेडीजसाठी आणि SC-BCमध्ये 1 जागा प्रत्येकी जनरल आणि लेडीजसाठी आहेत. तर असं टोटल जे सीट्सचं डिस्ट्रीब्युशन आहे एवढं आहे, ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त बघा, एक जागा जी राखीव असते ती असते PWD. PWD म्हणजे काय? तर पर्सन विथ डिसॅबिलिटी, म्हणजे डिसॅबिलिटी जर 40% पेक्षा जास्त असेल तर त्या ठिकाणी एक जागा रिझर्व आहे ओपनसाठी आणि कॉमन जे असतात ते 2 जागा असतात आणि डिफेन्ससाठी टोटल सीट जे आहेत त्या 2 असतात. ओके. त्यानंतर असतो EWS. EWSसाठी 6 जागा या 60 जागापेक्षा एक्स्ट्रा असतात. 60 + 6 अशा ह्या EWSमध्ये काय होतं, तर EWSचेच मुलं फक्त ॲडमिशन घेऊ शकतात. 6 जागा या ठिकाणी EWSचा कॅन्डिडेट जर मिळाला नाही तर त्या जागा वॅकंट राहतात, पण त्या ओपनमध्ये कन्वर्ट होत नाही. ओके. तर ह्या 6 जागा ज्या आहेत EWSसाठी सेपरेट आहेत. 60 पेक्षा 6 या जागा एक्स्ट्रा. त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी TFWS केलेलं आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी 3 जागा या कॉम्प्युटरसाठी आहेत. बघा, TFWSसाठी किती असतात? तर 5% जागा असतात टोटल इंटेकच्या. EWSसाठी 6 जागा टोटल इंटेकच्या असतात. ठीक आहे. तर असं जे हे आहे, काय म्हणतो आपण याला, सीट मॅट्रिक्स किंवा वॅकन्सी सीट डिस्ट्रीब्युशन चार्ट म्हणतो आपण याला, अशा प्रकारचं आहे. याच्यावरनं आता बघा, तुम्ही जी चॉईस कोड ठरवलेले आहे त्या चॉईस कोडमध्ये तुमच्या कास्टची जागा अवेलेबल आहे की नाही, सगळ्यात अगोदर हे बघा. असेल अवेलेबल तर तुम्हाला तिथे फॉर्म भरायचा आहे, ठीक आहे. आणि प्रिव्हियस इयरचा कट ऑफ पण तुम्हाला चेक करायचा आहे, कारण मागच्या वर्षीच्या कट ऑफवरनं मी सांगत नाही की सेमच कट ऑफ यावेळेस पण लागेल, थोडाफार चेंज होतो, बट 1% 2%चा जास्तीत जास्त चेंज होतो, अदरवाईज जास्त चेंज होत नाही. रेफरन्स म्हणून तुम्ही प्रिव्हियस इयरचा कट ऑफ घेऊ शकता. त्याची PDF जी आहे ही मी ऑलरेडी आपल्या ग्रुपवरती टाकलेली आहे. तुम्ही जर व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन केलेला नसेल तर व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करा, ठीक आहे. काही तुमचे याच्या व्यतिरिक्त जर डाऊट असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता. ऑप्शन फॉर्म भरायची घाई करू नका. जशी लिंक सुरू होईल थोड्या वेळामध्ये 1 ते 2 तासामध्ये मी तुम्हाला ऑप्शन फॉर्म कसा भरायचा स्टेप बाय स्टेप त्याची प्रोसेस पूर्ण सांगणार आहे.
लक्षात ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन फॉर्म भरताना 1 नंबरचं ऑप्शन हे कन्फर्म आपल्याला जिथे ॲडमिशन घ्यायचं आहे असेल असंच टाकायचं आहे. बरेच विद्यार्थी मागच्या वेळेसची केस सांगतो तुम्हाला, की त्या विद्यार्थ्यांना जवळपास 12-13 कॉलेज टाकले. त्यातलं 1 नंबरचं जे कॉलेज टाकलं ते म्हणजे असं काही तेवढं खास कॉलेज नव्हतं. त्यानंतर 2 नंबरला खूप चांगलं कॉलेज टाकलं, असे पुढे ऑप्शन टाकली चांगली. पण त्याचं 1 नंबरचा जो कट ऑफ होता तो कमी गेला आणि 1 नंबरचं कॉलेज त्या विद्यार्थ्याला लागलं. मग त्याचे पॅरेंट आले. त्याचे पॅरेंट म्हणत होते, की आम्हाला तर एवढ्या लांब मुलाला पाठवायचंच नाहीये. तिथं तर हॉस्टेलच नाहीये. बरोबर आहे. तर या गोष्टीचा विचार अगोदर ऑप्शन टाकायच्या अगोदर करायचं असतं, की तिथं हॉस्टेल अवेलेबल आहे का? है ना? तर तिथून सिटीपासून दूर आहे का? है ना? तिथं मेस व्यवस्थित आहे का? हे सगळा विचार तुम्हाला अगोदर करावा लागतो कॉलेज टाकायचे. एकदा कॉलेज टाकल्यानंतर आणि 1 नंबरचं जर कॉलेज तुम्हाला लागलं, तर 100% त्या कॉलेजमध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यावंच लागेल. आता सपोज 2 नंबर किंवा 2 नंबरच्या पुढचं कॉलेजचं जर लागलं, तर आपण काय करू शकतो? तुम्ही दुसरा राउंड खेळू शकता, की मला नाही बाबा पहिल्या राउंडमध्ये जे कॉलेज लागलेलं आहे, मला ते ठेवायचं आहे रिझर्व्हसाठी आणि याच्यापेक्षा चांगलं जर कॉलेज मला दुसऱ्या राउंडमध्ये लागलं, तर मला ते कॉलेज घ्यायचं आहे. बरोबर? बट 1 नंबरचं कॉलेज लागल्यानंतर ते ऑप्शन तुमच्यासमोर राहत नाही. ती सीट जी आहे ती ऑटोमॅटिक फ्रीज होते आणि तुम्हाला तिथेच ॲडमिशन घ्यावं लागेल. जर तुम्ही त्या ठिकाणी ॲडमिशन घेतलं नाही, तर तुम्ही डायरेक्टली कॅप राउंडच्या बाहेर जाल. ठीक आहे? आता हे झालं ऑप्शन फॉर्म संबंधी. या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रातील कॉलेजेस ची लिस्ट दिलेली आहे. तुम्हाला जे कॉलेज पाहिजे ते तुम्ही सर्च करू शकता. ठीक आहे? ब्रँच वाईज सिलेक्ट करू शकता, रिजन वाईज सिलेक्ट करू शकता. ओके. तर अशा प्रकारे ही जी आपली वॅकन्सी सीट मॅट्रिक्स डिस्ट्रीब्युशन आहे या ठिकाणी दिलेलं आहे. सर्व कॉलेजेस या ठिकाणी ऑटोनॉमस कॉलेज असतील, सर्वच्या सर्व कॉलेज या ठिकाणी अवेलेबल आहेत. याची PDF मी ग्रुपवरती टाकतोय. ठीक आहे. जर तुम्हाला डाउनलोड करता येत नसेल तर. ठीक आहे. तर पूर्ण आता काही कॉलेजेस जे असतात ते मायनॉरिटीचे कॉलेज असतात. आता एक मायनॉरिटीचं सांगतो तुम्हाला कॉलेज. या ठिकाणी कोणतं कॉलेज आहे? द ग्रेट मौलाना अबुल कलाम आझाद मायनॉरिटी एज्युकेशन ट्रस्ट, मौलाना आझाद पॉलिटेक्निक सोलापूर. ठीक आहे. आता याच्यामध्ये कसं असतं बघा विद्यार्थी मित्रांनो, जे कॉलेज मायनॉरिटीसाठी असतात, मायनॉरिटीसाठी 31 सीट म्हणजे 50% पेक्षा जास्त सीट ह्या मायनॉरिटीसाठी असतात. म्हणजे इथे मायनॉरिटीचे मुलांसाठी रिझर्वेशन जास्त असतं. ठीक आहे. महाराष्ट्र स्टेट विद्यार्थ्यासाठी फक्त 29च जागा आहेत. है ना? तर मायनॉरिटीमध्ये जर तुम्ही मायनॉरिटीमध्ये असाल तर मायनॉरिटी कॉलेजेससाठी प्रिफरन्स करा, जेणेकरून त्या ठिकाणी तुमचा कट ऑफ कमी लागेल. मायनॉरिटीसाठी सीट ह्या वॅकंट असतात आणि तिथे तुमचा बऱ्यापैकी नंबर लागेल ॲज कम्पेअर टू अदर. जर मायनॉरिटी तुम्ही असाल तर. मायनॉरिटी 2 टाईपची असते. एक असते रिलिजियस मायनॉरिटी, दुसरी असते लिंग्विस्टिक मायनॉरिटी. लँग्वेजची मायनॉरिटी आणि रिलिजनची मायनॉरिटी. ठीक आहे. तर या ठिकाणी ज्यांनी मायनॉरिटीला येस केलेलं आहे ते विद्यार्थी या ठिकाणी पार्टिसिपेट करू शकतात. आय होप तुमचा सगळा कन्सेप्ट डाऊट क्लिअर झाला असेल. याच्या व्यतिरिक्त जर तुमच्या मनामध्ये आणखी काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचं आहे. मला पर्सनली कॉल करायचा नाही. पर्सनली कॉल नंबर कशासाठी दिला? इन केस जर एमर्जन्सी असेल आणि खूपच महत्त्वाचं काम असेल, तुमचं काम म्हणजे ॲडमिशनसाठी खूप क्रिटिकल डाऊट असेल तर तुम्ही कॉल करू शकता. कारण मला बघा, मला लेक्चर पण घ्यावे लागतात. मी काय फक्त व्हिडिओज बनवतो असं नाही आहे. मी पॉलिटेक्निकच्या कॉलेजवरती लेक्चरर आहे, मलकापूर डिस्ट्रिक्ट बुलढाणामध्ये. ठीक आहे. त्याच्यामुळे मला पण लेक्चर वगैरे घ्यावे लागतात. त्याच्यामुळे वेळ मिळेल तसा मी तुम्हाला रिप्लाय करेन. शक्यतो डायरेक्ट कॉल करणं अवॉइड करा. मेसेज टाकला तरी चालेल. वेळ भेटेल तसा मी रिप्लाय करेन किंवा कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा तसं. ठीक आहे. माझा पर्सनल नंबर देण्यामागचा हेतू हा होता, की बऱ्याच विद्यार्थ्याला कशी क्रिटिकल प्रॉब्लेम असतो, जो सॉल्व्ह करणं आवश्यक असतं. त्यासाठी मी तो नंबर दिलेला आहे ना? आणि खूप साऱ्या विद्यार्थ्यांना याचा बेनिफिट पण झालेला आहे. ठीक आहे. तर आय होप तुम्हाला समजलं असेल. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. मी जसं आपलं ऑप्शन फॉर्म कसा भरायचा याचा व्हिडिओ मी लगेच बनवेल तुम्हाला.
लिंक ॲक्टिवेट झाल्यानंतर. पण गडबड करू नका फॉर्म भरायची. माझं तर असं सजेशन आहे की आजचा दिवस जो आहे तो तुम्ही तुमची लिस्ट बनवण्यामध्ये व्यस्त करा. ठीक आहे? तर जर हे तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो हे पालकांनो किंवा पालकांकडे वेळ नसेल किंवा विद्यार्थ्यांना जर समजत नसेल की ऑप्शन फॉर्म कसे भरायचे नेमके काय, किंवा तुम्ही जर रिसर्च केलेला नसेल की तुमच्या पर्सेंटेजनुसार कोणतं कॉलेज लागतं, तर आपण कन्सल्टन्सी पण स्टार्ट केलेली आहे. जर इंटरेस्टेड असाल मुलं तर मुलं पालक तुमच्याकडे वेळ नसेल तर कन्सल्टन्सीद्वारे तुमचा फॉर्म पण भरून दिला जाईल. तुम्हाला फक्त डिस्ट्रिक्ट सांगायचं की या जिल्ह्यामध्ये मला पाहिजे, असं असं कॉलेज पाहिजे. ठीक आहे. कारण काय झालेलं आहे की मुलींसाठी पूर्ण एज्युकेशन फ्री झालेलं आहे. ठीक आहे. आता असे काही कॉलेजेस असतात की त्या ठिकाणी आता फ्री झालं म्हणजे कोणती फीस फ्री झालेली आहे, तर ट्युशन फीस माफ होणार आहे तुमची. डेव्हलपमेंट फीस तुम्हाला पे करावी लागणार आहे है ना. डेव्हलपमेंट फीस काही कॉलेजची खूप कमी असते, ट्युशन फी खूप जास्त असते. पण काही कॉलेजला डेव्हलपमेंट फीस असते. आपल्याला डिप्लोमा लेवलला तर जास्त नसते फीस काही. ठीक आहे. तर जर तुम्हाला फ्रीमध्ये ॲडमिशन करायचं असेल, एखाद्या कोणत्या कॉलेजला ॲडमिशन फ्रीमध्ये होईल याच्याबद्दल जर काही नॉलेज नसेल, तर तुम्ही कन्सल्टन्सी जॉईन करू शकता. त्याची फीस जी आहे ती ₹3000 पर कॅन्डिडेट आहे. बट पहिले जे 50 विद्यार्थी येतील त्यांच्यासाठी आपण फक्त ₹2000 फीस ठेवलेली आहे. त्याच्यामुळे जर फर्स्ट विद्यार्थी 50 येतील त्यांचा फॉर्म आपण ₹2000 मध्ये भरून देऊ. ॲडमिशनपर्यंत पूर्ण त्यांना गाईड केलं जाईल. ठीक आहे. त्याच्या पर्सेंटेजनुसार. ओके. जर तुम्हाला इंटरेस्टेड असाल तर तुम्ही व्हॉट्सअपवरती मला मेसेज करा. माझा नंबर ग्रुपमध्ये दिलेला आहे. ग्रुपचा ॲडमिनमध्ये माझा नंबर आहे. ठीक आहे. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक यू.